नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण प्राचीन भारतीय इतिहास लेखनामधील प्राचीन भारतीय हडप्पा संस्कृतीचे धार्मिक जीवन याविषयी माहिती पाहणार आहोत. अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल. चला तर मग आज पाहूया आपण हडप्पा संस्कृतीचे धार्मिक जीवन. अनेक ठिकाणी झालेल्या उत्खननातून सापडलेल्या अवशेषावरून हडप्पा संस्कृतीत लोकांच्या धार्मिक जीवनाची आणि आचारविचारांची कल्पना दिसून येते. तिथे एकाही देवळाचे अवशेष सापडलेले नाहीत. तथापि माती व शाडूंच्या मूर्ती, शिक्के, प्रतिमा, ताईत इत्यादीवरून काही अनुमान काढता येतात. प्राचीन जगतात सर्वत्र देवतांची पूजा पशुपक्ष्यांच्या रूपानेच प्रथम होत होती. त्यानंतर त्यांचे मानवीकरण झाल्यानंतर तेच पशुपक्षी त्याच देवतांचे वाहन बनले. या ठिकाणी सापडलेल्या अनेक शिक्क्यावरून गेंडा, वाघ, हत्ती, मगर इत्यादी चित्र आढळतात. मानेवर प्रचंड वशिंड व मानेखाली भव्य पोळे असणारा वृषभ हे शंकराचे पूर्वरूप, तर हत्तीचे संबंध गणपतीशी, एक शृंग वृषभ विष्णूचे पूर्वरूप असावे असे अनुमान काढले जाते. त्यामधील पहिला मुद्दा मातृदेवता. उत्खननात अनेक स्त्री प्रतिमा सापडलेल्या आहेत. या सर्व प्रतिमातील स्त्री अर्धनग्न असून तिच्या कमरेभोवती कमरपट्टा आहे. अंगावर खूप दागिने आहेत. या सर्व मूर्ती आदिमातेच्या असाव्यात. हडप्पा संस्कृतीत सृष्टीनिर्मितीचे मूळ शक्तिस्थान म्हणून मातृदेवतेकडे पाहिले जाते. म्हणून ती मातृपूजा अस्तित्वात असावी. दुसरा मुद्दा शिवदेवता. एका मुद्रेवर त्रिमुख पुरुषाचे नग्नकृती असून त्याने शृंगाकृती शिरोभूषण घातलेले आहे. तो अर्धलिंग असून पद्मासनात ध्यानस्थ बसलेला आहे. त्याच्या बाजूस हत्ती, वाघ, रेडा, गेंडा व सांड असून आसनाखाली हरिण आहे. डॉक्टर मार्शल यांनी हे योगीराज त्रिमुख पशुपती शिवाचे मूळ स्वरूप असावे असे अनुमान काढलेले आहे. लिंगपूजेला महत्त्वाचे स्थान होते. काही मुद्रावरील वृक्ष चित्रावरून वृक्षपूजाही तेथे रूढ होती असे अनुमान आहेत. आपल्या प्रिय देवतांना संतुष्ट करण्यासाठी प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा रूढ होते असे दिसून येते. वेळप्रसंगी नरबळीही दिला जात असावा. पुढचा अंत्यसंस्कार करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती होत्या. मृतदेहाचे पूर्ण दफन, अंशतः दफन, दहनोत्तर दफन अशा 3 पद्धती त्याकाळी प्रचलित होत्या. मरणोत्तर जीवनावर या लोकांचा विश्वास असल्याने मृतास पुढील जीवनास आवश्यक असणाऱ्या वस्तू देहासोबत ठेवल्या जात होत्या. हडप्पा संस्कृतीचे नगररचना, आरोग्यव्यवस्था, व्यापार, कला आदी क्षेत्रात या संस्कृतीने प्रगती केलेली होती. या संस्कृतीची छाप पुढील काळात भारतात अवतरलेल्या संस्कृत्यावर पडलेली दिसून येते. धन्यवाद. आज आपण हडप्पा संस्कृतीतील धार्मिक जीवन याविषयी माहिती पाहिली. पुढील व्हिडिओमध्ये आपण सिंधू संस्कृतीचा विनाश किंवा हडप्पा संस्कृतीचा हे आपण भाग पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.